हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाकार, कुळाचे मालक, कबीर देव, कबीर साहेब, अल्लाहू अकबर यांच्या असीम कृपेने तुम्ही पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झालात. सत्संगाचा उद्देश हा असतो की या भटकलेल्या प्राण्यांना परमात्म्याची आठवण ताजी व्हावी. सत्संगामध्ये ज्ञान दिलं जातं की मनुष्य जीवन कशासाठी प्राप्त झालं, मानव जीवनाचा उद्देश काय आहे. मग त्यातून आठवण करून दिली जाते की महापुरुषांची वाणी प्रमाणासाठी घेतली जाते आणि ती अमरवाणी जी स्वतः परमात्मा येऊन आपल्याला यथार्थ ज्ञान सांगतात, ज्याला गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक 32 मध्ये सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हटलंय, कबीर वाणी म्हटलंय. ती अमरवाणी परमात्मा स्वतः सांगतात आपल्या मुखकमलातून. तर ह्या महापुरुषांच्या आणि परमात्म्याच्या त्या अमरवाणीला आधार बनवून सत्संग सांगितला जातो आणि त्यामध्ये सत्संगामध्ये सर्व सद्ग्रंथ सुद्धा आधार बनवले जातात आणि त्यांच्या आधाराने जे ज्ञान सांगितलं जातं तो सत्संग आहे. ह्या व्यतिरिक्त अजून काही वचने ऐकवली जातात, प्रवचने ऐकवली जातात, सत्संग करतात आणि ते आपल्या पवित्र सद्ग्रंथांशी वा त्या महापुरुषांच्या अमरवाणीशी वा परमेश्वर कबीरांच्या अमरवाणीशी जुळत नाहीत तर तो सत्संग असत नाही. कारण की त्यांच्यामध्ये सत नसते, सतचा अभाव असतो. सगळ्यात आधी सत्संगात ही माहिती दिली जाते, मानुष जन्म पायक नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. मानुष जन्म दुर्लभ है मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे वो बहुर न लगता डर. परमात्मा पूर्ण ब्रह्म सत्पुरुष कबीर देवजी, कबीर साहेब जे काशी शहरामध्ये एका विणकराची भूमिका घेऊन आणि परमात्म्याचे जे गुण आहेत त्यांचे प्रमाण देऊन आपल्या अमृतवाणीचे उच्चारण करून यथार्थ ज्ञान देऊन ते सत्शरीर आले होते, सत्शरीर निघून गेले. ते पूर्ण परमात्मा आहेत आणि परमात्म्याच्या ज्ञानाला परमात्माच सांगू शकतो. जीव तर अंदाज बांधतात. काही श्रद्धाळू म्हणतात की संतांनी कसे आपले अनुभव सांगावेत. ह्या सद्ग्रंथांचा किंवा पोथ्यांचा आसरा घेऊ नये.
असे विचार असणाऱ्या व्यक्तींचं असंही मत असतं की सर्व जेवढेही ग्रंथ आहेत ते मानवाच्या रचना आहेत, त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. पुण्यात्म्यांनो, हे सर्व अज्ञानाच्या आधारानेच प्राणी बोलू शकतो आणि हे अज्ञान दूर करायला सत्संगाची आवश्यकता असते. जसे देशाचे संविधान असते, ते पण एक पुस्तक आहे, ते पण एका मानवाने लिहिलंय. तुमची गोष्ट मान्य करून चालू. आणि कोणी अन्य मानव आपल्या स्तराचं अजून विधान बनवून लिहितो आणि छापतो आणि वाटतो, तर त्याची काय व्हॅल्यू आहे, काय उद्देश आहे, काय लाभ झाला त्याचा? ते व्यर्थ आहे. अशाच प्रकारे परमात्म्याच्या विधानाला लिहिणारा भले कोणी मानव असला, जसे श्री वेदव्यासजी आणि श्री धरमदासजी आणि श्री गोपालदासजी, लिहिणारे मानव आहेत, परंतु ते संविधान परमात्म्याचे आहे आणि त्या विधानाच्या अनुसार ज्याचे वचन नसतात, त्या रचने अथवा परमात्म्याच्या ज्ञानानुसार कोणी अन्य व्यक्ती, ऋषी, महर्षी वा कोणी संत मंडलेश्वर महंत यांचं पुस्तक परमात्म्याच्या विधानाशी जुळत नसेल तर ते व्यर्थ आहे. दुसरी गोष्ट अशी की संतांना हवं की कसा आपला अनुभव सांगावा, पुस्तकांना आधार मानू नये. हे सुद्धा एखाद्या बालकाचे विचार असू शकतात ज्याने कधी शाळा बघितलीच नाही. जसे शिक्षक असतात, शाळेत शिकवतात अध्यापक, त्यांचा एक निर्धारित पाठ्यक्रम असतो, सिलॅबस म्हणतात त्याला, आणि जो शिक्षक सिलॅबसच्या बाहेरचं ज्ञान देतो व सिलॅबसच्या अनुसार ज्ञान देत नाही, ते भलेही वाचून दाखवो किंवा त्याला आठवून तसे सांगो, वचने तीच असली पाहिजेत जी पाठ्यक्रमातील पुस्तकांमध्ये विद्यमान आहेत. तर तो शिक्षक ठीक आहे, हितैषी आहे, आणि जो त्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकांबाहेरचे स्वतःचे काही भलतेच सांगतो, तर तो शिक्षक ठीक नसतो. आता जसं परमात्म्याची माहिती परमात्म्याने येऊन सांगितली आणि त्यांनी हेही ज्ञान दिलं की तुम्ही असं असं करा, ज्या कारणाने तुम्ही तिथे ते स्थान प्राप्त करू शकाल जिथे गेल्यानंतर पुन्हा परत कधीही संसारात यावे लागत नाही. त्याला पूर्ण मोक्ष म्हणतात. आता कोणी म्हणतात की भगवानाचं दर्शन झालं तर कल्याण होऊन जातं. परमात्म्याचं दर्शन खूप चांगली गोष्ट आहे, मोठ्या पुण्यवान लोकांनाच ते होऊ शकतं. पण परमात्म्याच्या दर्शनाने कल्याण, मोक्ष नाही होणार. परमात्म्याने येऊन जे ज्ञान दिले आहे त्याच्या अनुसार भक्ती साधना, नामाची कमाई, यज्ञ हवन, जी पण काही माहिती दिली आहे ती केल्याने मोक्ष मिळेल. उदाहरणार्थ, जसे पवित्र हिंदू धर्मामध्ये आपण मानत राहिलो आणि मानत आलोय जोपर्यंत हे ज्ञान नाही होत की भगवान शिवजी आणि त्यांची धर्मपत्नी पार्वतीजी एकत्रच राहायचे, एकाच परिवारात, आणि सगळ्यात जास्त दर्शन पार्वतीजींनाच मिळायचं. परंतु कल्याण नाही झालं. तिचं कल्याण तेव्हा झालं जेव्हा तिला
भगवान शिवजींनी मंत्र दिला आणि पार्वतीने जप केला, तेव्हा तिचे इतके कल्याण झाले जेवढे भगवान शंकरजींद्वारा दिलेल्या मंत्राने व्हायचे होते. पण तो पूर्ण मोक्ष नाही. तरीही जो विषय त्याला धरूनच चालूया. सांगण्याचा भाव हाच आहे की भगवानाचे दर्शन पुण्यवान माणसालाच होते. पण संत जे सांगतात, परमात्मा जे ज्ञान देऊन जातात, त्यांच्या अनुसार साधना केल्यानेच मोक्ष मिळतो. नामाची कमाई करावी लागेल. काही असे माथे फिरू संत आहेत जे सांगतात की नामाची कमाई काही कामाची नाही, नामाचा जप करण्याची काही गरज नाही, सद्गुरू पार करून नेईल. तो शिक्षक नाही, तो शत्रू आहे विद्यार्थ्यांचा, जो विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही अभ्यास करण्याची गरज नाही, शिक्षक पास करून देईल. आणि हे स्वतःला संत म्हणवतात आणि श्रद्धाळूपणे यांच्याकडे जमा होऊन संत मानून त्यांचं गुणगान करतात, त्यांचे विचार ऐकतात, अनुयायी होऊन जातात. ह्याचं कारण काय? की आम्हाला अजिबात ज्ञान नाही अध्यात्माचं. आणि जोपर्यंत आपल्याला अध्यात्माचं ज्ञान होणार नाही, हे संत आपल्याला असेच मूर्ख बनवतील. कोणी 4 विचित्र वेगळ्या गोष्टी सांगितल्या तर आपल्याला असं वाटेल की हे पूर्ण संत आहेत. तर दासाचा हा उद्देश आहे की तुम्हाला अध्यात्म ज्ञानाशी इतकं परिचित करून देऊ की तुम्ही कोणाकडून भ्रमित होऊ शकणार नाही. नाम देणं ही तर अगदी सोपी गोष्ट आहे. त्याचं तुम्ही स्मरण करायचं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण जुळून आलेल्या गोष्टी कोणी न बिघडवं, कोणी माथे फिरू येऊन की तो संत पूर्ण आहे, तो असं सांगतो, तो असं करतो, तेव्हा तुम्ही आपल्या ज्ञानाच्या आधारावरच तुमच्याकडूनच रिजेक्ट करून टाका की नाही, तुम्ही भ्रमित आहात, तुम्हाला ज्ञान नाही. तेव्हा पुण्यात्म्यांनो, आपला अनुभव सांगणे चांगली गोष्ट आहे, पण तो अनुभव त्या सद्ग्रंथांशी जुळणारा हवा. जशी एक थिअरी असते, जसं मुलं प्रॅक्टिकल करतात लॅबमध्ये, तर प्रॅक्टिकल करण्याच्या आधी त्यांना एक लिखित विधान, त्याची प्रक्रिया दिली जाते. मग मुलं ते वाचतात की कोणती कसं कसं करायचं आहे ते वाचून मग ते प्रॅक्टिकल करतात. तर हे ज्ञान जे आहे ती एक थिअरी आहे, म्हणजे ही लिखित माहिती आहे जे प्रॅक्टिकल आपण करायला जात आहोत. ज्याची थिअरी चुकीची आहे तर प्रॅक्टिकल पण ऑटोमॅटिकली चुकीचं होणार. तर आपले जे सद्ग्रंथ आहेत ते आपली थिअरी आहेत आणि परमात्म्याचे जे साधन त्यात वर्णित आहेत ते करणं आपलं प्रॅक्टिकल आहे. मग ते केल्याने जो फायदा होईल ते पण सद्ग्रंथात लिहिलेलं आहे. मग ते सांगायची गरज कशी पडली? आपला अनुभव सांगा. तर अशा प्रकारे या भ्रमित व्यक्ती पावला पावलावर बसल्यात भ्रमित करणाऱ्या. श्रद्धाळूंची कमी नाही. श्रद्धाळूंना परमात्म्याची एक विशेष ओढ असते आणि ते परमात्म्यासाठी भटकत असतात. आत्मा जेव्हापासून मालकांना सोडून गेला त्याला त्याच वेळेपासून त्याची आवश्यकता पडली होती. ज्या भक्त आत्म्याने सृष्टी रचना ऐकली आहे त्याला ज्ञान आहे की आधी तर आपण आपल्या स्वेच्छेने ह्या काळ भगवानासोबत लागलो आणि भगवानाशी विन्मुख झालो. आणि ज्यावेळी ही प्रकृती दुर्गा देवी ह्या काळ भगवानाजवळ सोडली गेली,
तेव्हापासूनच ह्या काळाने आपल्याशी दुर्व्यवहार चालू केला आणि त्या दिवसापासून आणि आजपर्यंत आपल्याला त्रासाशिवाय काही मिळालं नाही. तर त्याचवेळी तिला कळलं होतं, या दुर्गेला पुकारत होती, भगवान मला वाचव. आपल्या पायावर कुऱ्हाड मारून आपण इथे आलो आणि पुकारा करतात, भगवान वाचव. आत्तापर्यंत आपण या भगवानाची प्रार्थना करत होतो, जो आपल्याला दुःखी तर करू शकतो, सुखी नाही करू शकत. तो कोण आहे? हा ब्रह्म आहे. ज्योती निरंजन काळ आहे, ज्याच्या लोकात आपण इथे राहतोय. आणि ह्याचे 3 पुत्र आहेत, रजगुण श्री ब्रह्माजी, सत्गुण श्री विष्णूजी आणि तमोगुण श्री शिवजी. आपण यांना पण विनंती करतो, आमचं रक्षण करा. हे स्वतःचं रक्षण नाही करू शकत, कारण की ते सक्षम नाही आहेत, ते समर्थ नाही आहेत. हेही आपल्या कर्माची फळं भोगत असतात आणि त्यांनाही इतकाच अधिकार दिला गेला आहे की जो जशी कर्म करेल त्याला तुम्ही तसंच फळ देऊ शकता. ह्यापेक्षा वेगळं तुम्ही काही करू शकत नाही. हे केवळ आपल्याला आपण केलेली कर्मच देऊ शकतात. आणि हे काळ भगवानाच्या अधीन आहेत, हे विवश आहेत आणि आपलेच हे बंधू भगिनी आहेत. यांची पूर्व पुण्याई अधिक आहे. त्यांना उच्च स्थान प्राप्त झालं या ब्रह्मांडातील. पण हे तुमचे साथीदार आहेत, शत्रू नाहीत. पण ते विवश आहेत. ह्या काळ भगवानाच्या इशाऱ्याशिवाय ते काही करू शकत नाहीत. आणि त्यांना केवळ जसं कर्म प्राणी करतो तसंच फळ देण्याचाच अधिकार आहे. ह्यापेक्षा वेगळं काही नाही. ना हे कोणाला सुखी करू शकत, ना ते कोणाला दुःखी करू शकत. यांच्याशिवाय ज्या इतर देवता आहेत त्यांची तर गोष्टच सोडा. तर सांगायचा अर्थ हा की जेव्हापासून आपण ईश्वराला अंतरलो, संकटे झेलतो आहोत, महाकष्ट उपसतो आहोत आणि असेच तडफडत आपण शरीराचा त्याग करतो आणि आपण ईश्वराचा धावा करतच राहतो आणि सुनावणी बिलकुल होत नाही. जे कष्ट यायचे ते येतातच. तर आपण कोणत्याच भगवानाचा धावा करतो जो सुख देऊच शकत नाही. आणि जो भगवान आपल्याला सुख देऊ शकतो, आपल्या प्रारब्धामध्ये म्हणजे नशिबामध्ये लिहिलेल्या पापांचा नाश करू शकतो. कारण पापांचा नाश झाला तरच सुखी होऊ शकतो जीव. तर त्याची आम्हाला माहिती नाही, त्याचं ज्ञान नाही. कारण ह्या काळाने आपले अनेक एजंट तयार करून ठेवलेत, ज्यांना संत म्हणतात, महंत म्हणतात. मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्य म्हटलं जातं. यांनी पूर्ण मानवाला भ्रमित करून टाकले. आणि त्याचबरोबर हे काझी आणि हे मुल्ला आणि हे पीर आणि हे ख्रिश्चन धर्माचे फादर, हे सर्व भ्रमित आहेत. यातल्या कोणालाच अध्यात्माचं पूर्ण ज्ञान नाही. हे सर्व काळाचे एजंट आहेत. हे ब्रह्मचेच पुजारी आहेत. आणि आपल्याला पूजा करायची आहे परमाक्षर ब्रह्मची. तो परमाक्षर ब्रह्मच सर्व पापांचा नाश करू शकतो. आणि जोपर्यंत पापांचा नाश होत नाही, जीव सुखी नाही होऊ शकत. तर पुण्यात्म्यांनो, सत्संगात सगळ्यात प्रथम तर याची आठवण करून दिली जाते की मनुष्य जीवन कशासाठी प्राप्त होतं. मनुष्य जीवनाच्या कार्याचं वास्तविक ज्ञान होऊन जातं की आपण काय केलं पाहिजे, यातून मोक्ष प्राप्तीचा प्रयत्न केला पाहिजे. कल्याणासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न केले पाहिजेत. तर मग त्यानंतर गरज पडते की गुरु पूर्ण असावा. मग पूर्ण गुरुने तुमचं काम होईल. ह्याच्या मुख्य 2 गोष्टी असतात. प्रथम, पूर्ण संतांची प्राप्ती झाल्यावरच तुम्हाला सत्संग प्राप्त होईल. आणि सत्संगाने हे ज्ञान होतं की मनुष्य जीवन का मिळालं होतं.
तर मग तुमचं कल्याण फार सहज होऊन जाईल. तर पुण्यात्म्यांनो, जे संपूर्ण ज्ञान आहे, संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान आहे, ते पूर्ण संतच सांगू शकतो. आता जसं परमात्म्याने सांगितलं आहे की मानुष जन्म पाय कर नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. परमात्म्याने मनुष्य जीवनाची आवश्यकता किती सांगितली आहे की जी व्यक्ती, जो प्राणी मनुष्य जीवन प्राप्त करून परमात्म्याचे नाम जप करत नाही, त्याची भक्ती साधना करत नाही, तो तर असा आहे जशी पाण्याविना विहीर असते. वेल विदाउट वॉटर, पाण्याविना विहीर. तिचे नाव विहीर अवश्य आहे, पण तिच्यात पाणी नाही, परंतु गुण विहिरीचे नाहीत. ठीक अशाच प्रकारे ज्या व्यक्ती परमात्म्याची भक्ती करत नाहीत, तर ते असे आहेत जसे पाण्याविना विहीर. त्याचं नाव मनुष्य जरूर असलं तरी गुण मनुष्याचे असू नाही शकत. त्यासाठी सत्संगाची गरज पडते. आणि सत्संगात ह्याची आठवण करून देतात की परमात्म्याची भक्ती कशासाठी करायची. परमात्म्याची भक्ती अशासाठी करायची की परमात्मा आठवण करून देतो, साहेब से चितलाले रे मन गर्भ गुमानी. साहेब म्हणजे भगवानाकडे, परमात्म्याकडे चित्त लाव, विशेष ओढ लावून घे भगवानाशी. अरे मना, गर्व गुमानी, हे अभिमानी मना, परमात्म्याकडे चालू पड. का चालू पड, कशासाठी, काय कारण आहे, काय तोटे आहेत, केल्याने काय फायदे आहेत. नाभि कमल में नीर जमा तेरा दीना मैल बनाए. नीचे जठरा अग्नि जल थी वहां तेरी करी सहाय. नीचे शीस चरण ऊपर को वो दिन याद कराए. दांत नहीं जब दूध दिया था अमी महारस खाए. बाहर आया भरम बुलाया बाजे तोर सनाए. तू ही तो छोड़ दे अब चला अधम किस राय. दाई आई घुटी प्याई माता गोद खिलाए. तू ही तो छोड़ दिया इब चला अधम किस राय. आता काय सांगतायत परमात्मा की जेव्हा तू आईच्या गर्भात होतास, एक विशेष संकट झेलत होतास. खाली डोकं होतं, वर पाय होते तुझे. आणि जेव्हा संकट येतात तेव्हा प्राणी परमात्म्याची नक्की आठवण काढतो. आईच्या गर्भात ह्या प्राण्याला पूर्ण चेतना होते की मी कोणत्या कारणाने ह्या जेलमध्ये अडकलोय. त्यावेळी तो परमात्म्याकडे प्रार्थना करतो की हे भगवान, एकदा माझ्या संकटाचं निवारण करून दे, मला बाहेर काढ. मग आजीवन तुझी भक्ती करेन, 2 वेळच्या जेवणासाठी धंदाही करीन, पण भगवान तुला नाही विसरणार. त्यावेळी त्याला आपल्या पूर्वीच्या जन्मजन्मांतरीच्या फिल्म्स बघायला मिळतात आपल्याच अंतःकरणात. कारण आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याने एक अशी व्यवस्था करून ठेवली आहे की जे पण क्रिया, काम, कर्म आपण करतो आणि जे पण चांगले वाईट विचार आपण आपल्या हृदयात आणतो, ते सर्व रेकॉर्ड होऊन जातात.
जोपर्यंत जीव मोक्ष प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणात त्याची सर्व कर्मे आत फीड असतात. आणि जेव्हा हा जीव संसार सोडून जातो, धर्मराजाकडे जाताच त्याची ती केलेल्या कर्मांची फिल्म सुरू होऊन जाते. तिथे त्याला हे सांगायची गरज पडत नाही की हे तू चुकीचं वागलास, अमान्य कर. तिथे अमान्य करायला वाव नसतो की मी असं नाही केलं. तर त्या फिल्मला बघत तो प्राणी आपल्या आधीचे मनुष्य जन्म व्यर्थ गेल्याचं त्याला खूप आठवतं व तो खूप रडतो. मी किती वाईट होतो. मला संतांनी सावध पण केलं. भक्ती करायला सुरुवातही केली, सोडून दिलं, मग आपल्याच मस्तीत राहिलो. परमात्म्याची भक्ती न केल्याने आजपर्यंत मी भटकत आहे. तर त्यावेळेस परमात्मा आठवण करून देतात की जेव्हा तू आईच्या पोटात होतास, जेव्हा म्हणायचास की हे भगवान तूच सर्व काही आहेस, आणि आता एकदा तू मला या आईच्या कैदेतून, पोटाच्या कैदेतून बाहेर काढ, तुला कधीच नाही विसरणार. मग त्यावेळेस परमात्मा म्हणतात की बाहर आया और भरम बुलाया, अब चला अधम किसरा. अरे नालायक, आता कोणता रस्ता, कोणती वाट स्वीकारलीस तू? काय सांगतायत कि 12 वर्ष खेलते बीते लीना ब्या करवा. पूर्वी लहान वयात लग्न व्हायचं त्यावेळची वाणी आहे ही. 12 वर्ष खेलते बीते लीना ब्या करवा, और तरुणी नारी से बना गरबारी, अब चालला मूल गवा. परमात्मा असं नाही म्हणत की लग्न लावू नका. सांगण्याचा मतितार्थ हा की ह्यातच व्यग्र नका राहू. ह्या मनुष्य जीवनाच्या ह्या मुख्य कार्यांचीही त्याला अजून एक जोड द्या. आणि त्याशिवाय ही सारी कामं व्यर्थ आहेत. आणि त्याच्याबरोबर झाली तर सर्व सफलता. जेव्हा व्यक्ती महादुःखी होते, आपल्या पातळीवर सर्व प्रयत्न करते, मग तो राजा का असेना, तर त्याला भगवानाची आवश्यकता जाणवू लागते. राजे लोक पण परमात्म्यासाठी साधू संतांकडे जातात, आशीर्वाद प्राप्त करतात. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की तू भिकारी का बनतोस. ते साधू काय करतात, ते सुद्धा तर भगवानाची भक्ती करतात. तू पण कर. तू स्वतः धनी बन त्या भक्तीचा. याचक का बनतोस तू? तर ते काही आपल्याला समजत नाही, कारण आम्हाला अत्यंत मिसगाईड करून ठेवलंय. आम्ही हाच विचार करतो की भक्ती तर ते लोक करतात जे गुहेत राहतात. भक्ती तर तेच करू शकतात जे बिलकुल घरातून घराचा त्याग करून जंगलात जाऊन बसलेत, फ्री आहेत. ते फ्री नाहीत, ते तर तुमच्यापेक्षाही दुःखी आहेत. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की तरुणी नारी से गरबारी, और चालला मूल गवा. मूळचा अर्थ आहे जो आपल्या मनुष्य जीवनाची श्वासरूपी पुंजी, जे मूळ धन तुला प्राप्त झालं होतं. ह्या मनुष्य जीवनात जितके श्वास आहेत हे तुमचं धन आहे, हे मूळ धन आहे. आणि ह्या मूळ धनापासून आपण पुढे व्यापार करायचा होता, सौदा करायचा होता, आणि त्याला दुप्पट तिप्पट चौपट करायचं होतं. परमात्मा म्हणतात की 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही, और दुगने तिगणे और किए चौगणे, और किन्हु मूल गवाही. 3 लोक आणि भवन चतुर्दश हे सर्व आपल्या सौद्यासाठी आले आहेत. जसं कोणी व्यक्ती विदेशात निघून गेली किंवा दुसऱ्या शहरात निघून गेली, 2, 4, 10 लाख रुपये घेऊन व्यापार करण्याच्या उद्देशाने, की त्या 10चे 20 करीन, आपल्या नेकी नीतीने कमवीन, आणि त्या पैशाने जाऊन हॉटेलात मौज मस्ती करत असेल,
व्यापार करत नसेल, बिझनेस करत नसेल, तर ते मूळ धन खर्च करतोय, त्याला वाया घालवतोय आणि एके दिवशी कंगाल होऊन स्वदेशी परत येईल आणि कुठेतरी मजुरी करेल. आणि दुसरी व्यक्ती त्या 10 लाख रुपयांनी माल खरेदी करते, विकते, दुप्पट तिप्पट करत असेल, तर त्याने त्याचा यथार्थ लाभ प्राप्त करून घेतलाय. ठीक अशाच प्रकारे ज्याला मनुष्य जीवन प्राप्त झालंय, ही पुंजी खर्च करतायत. कोणी मंत्री झाला, कोणी पंतप्रधान झाला, कोणी जज झाला, कोणी IAS IPS बनला, कोणी फॅक्टरीचा मालक बनला. हे पूर्वीचं धन आहे तुमचं. काही मनुष्य जीवन तुम्हाला मिळालंय, ते तुम्ही पुण्यवान प्राणी असल्यामुळे धनवान आहात भगवानाच्या धनाने. ज्याला मनुष्य जीवन प्राप्त आहे त्याच्याकडे मूळ धन पूर्णतः आहे. बाकी उच्चपद मिळणं, राजा बनणं हे त्या भक्ती धनाचा एक एक्स्ट्रा भाग आहे. हे केवळ दान पुण्याचं फळ आहे ह्याचं. आणि मूळ पुंजी ती भक्तीची, ती सगळ्यांची मनुष्य जीवन प्राप्त प्राण्यांची एकसारखीच असते ज्यांना मनुष्य जीवन मिळालं. मग तो रिक्षाचालक असो, वा मजूर असो, किंवा शेठ असो, वा मंत्री किंवा पंतप्रधान, कोणीही असो. भक्ती धन तुमचं जे आहे, नामाच्या कमाईचं धन, तर ते सगळ्यांचं सारखं आहे. राहता राहिली पुण्य, तर त्या पुण्यानेच उच्चपद प्राप्त होते. तर सांगण्याचा भाव आहे दासाचा की जो ह्या मनुष्य जीवनाच्या या मूळ धनाने परत आपली कमाई सुरू करतो, परमसंतांना शरण जाऊन उपदेश प्राप्त करून, मग आपल्या त्या दैनिक कार्याच्या बरोबरच ही पण एक मजुरी करतो, तर तो दुप्पट तिप्पट आणि चौपट करतो आहे आपल्या मूळ धनाला. आता परमात्म्याने येऊन हे ज्ञान दिलंय, आणि यथार्थ ज्ञान तर भगवानच देऊ शकतात. जीव तर अंदाज बांधतात. तुम्ही पहा, पवित्र 4ही वेद आणि श्रीमद भगवद्गीतेत जे ज्ञान आहे ते गॉड गिव्हन आहे. आणि परमेश्वर कबीरजींची वाणी ती गॉड गिव्हन आहे, स्वतः परमेश्वराने येऊन सांगितली आहे. आणि त्या महापुरुषांची वाणी जे परमात्म्याशी परिचित झाले, ज्यांना भगवान सरळ येऊन भेटले, स्वतःशी परिचित करून परत सोडलं, त्यांची वाणी पण गॉड गिव्हन आहे. कारण त्यांचा अनुभव डोळ्यांनी पाहिलेला आहे, परमात्म्याच्या त्या वाणीशी मिळता जुळता असतो. तर अशा प्रकारे जी 18 पुराणे आहेत त्यांना पहा, ते जीवाचे विचार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर ऋषी महर्षींचं स्वतःचं ज्ञान अनुभव आहे. ते वेदांशी फार कमी जुळतं. तर अशा प्रकारे आपण इतरांच्या अनुभवाला आपल्या भक्तिमार्गाच्या सहयोगात नाही घ्यायचंय, आधार नाही मानायचंय. हे ज्ञान ऐकण्यासाठी, ज्ञान समजण्यासाठी 18 पुराणं आपल्याला विशेष मदत करतात. पण भक्तीच्या विधीसाठी त्यांची मदत आपण बिलकुल घ्यायची नाहीये. आणि त्यात ज्या भक्तिक्रिया सांगून ठेवल्यात त्या वेदांशी जुळत नसतील तर घ्यायच्या नाहीत. त्यांचं आपण पालन करायचं नाही, तरच आपण सफल होऊ. तर काय सांगितले की जोपर्यंत हे मनुष्य जीवन तुमच्याकडे आहे तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. काय सांगितलंय की लोहे जैसा ताव जात है ये काया देश राही, और 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही. जसं कारागीर लोखंडाला गरम करतो, त्याला इतकं गरम करतो खूप जास्त, आणि मग त्याला काढून लगेच त्याच्यावर घाव घालतो. गरम गरम लोखंडावर घाव घालून तो जी वस्तू बनवायची ती बनवू शकतो. लोखंड थोडं जरी गार झालं, मग त्याच्यावर कितीही घाव का घालेना,
घण ठोकू द्या, काही फायदा होत नाही. ती वाकडी तिकडी बनते, ती वस्तू नाही बनणार ज्याच्यासाठी प्रयत्न केला होता. तर हे मनुष्य जीवन ज्याचं शांत होऊन जाईल, जोपर्यंत मनुष्य जीवन आहे हे लोखंड गरम आहे. ह्याच्यावर राम नामाचे घाव घालून तुम्हाला जे बनवायचे ते बनवू शकता. जेव्हा हे थंड होऊन जाईल, मृत्यू होऊन जाईल, मग काही होऊ शकणार नाही. नंतर श्राद्ध घालत राहा, तर थंड झाल्यावर घाव मारणं झालं. मग त्याचं 13वं घालत राहा, 13वं 17वं, हे तर लोखंड थंड झाल्यावर व्यर्थ प्रयत्न करणं झालं. तर इथे काय सांगितलंय? 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदय आही, दुगणे तिगणे किए चौगणे किन्हू मूल गवाही. कोणी तर दुप्पट तिप्पट चौपट करून घेतलं मनुष्य जीवनात सद्भक्ती करून, तर कोणी मूळ धनाचा नाश केला, हरवून टाकलं. म्हणजे मनुष्य जीवन इथेच असं तसं करून इतर क्रियांमध्ये व्यर्थ करून टाकलं. त्यांनी मूळ धनाचा नाश करून टाकला. आता भक्ती न करण्याने काय हानी होईल? नरसेती तू पशुआ की जय, गद्दा बैल बनाई. ये 56 भोग कहाँ मन मूर्ख, कित कुरडी चरणे जाई. पुण्यात्म्यांनो, आपण मनुष्य जीवन प्राप्त करून त्या सर्व सोयी प्राप्त करून घेतो ज्या भगवान मनुष्य जीवन प्राप्त प्राण्याला देत असतात. तो का देत असतो? ह्यासाठी देतो की ह्या सोयी मिळाल्यावर हा भक्ती करेल, आपलं कल्याण करून घेईल. ज्यांना मानव शरीर प्राप्त आहे त्यांचा ड्रेस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. ड्रेस म्हणजे आपलं हे शरीर, ही बॉडी, हा ड्रेस आहे. एक पोशाख आहे तुमचा, एका विद्यार्थ्याचा. आणि जो स्टुडंट, जो विद्यार्थी आपलं ध्येय पूर्ण न करता, अभ्यास न करता सिनेमा बघतो, गेम्स खेळतो, बाहेर बकवास करतो, तर मग काय होईल? तो आपल्या जीवनाचा नाश करतोय. तो आपल्या ध्येयापासून भरकटलाय. आणि मग काय बनेल? तो मजूर बनेल. आणि कुठे माती उचलेल, रिक्षा चालवेल, हमाली करेल. ज्या हेतूने तो शाळेत गेला होता त्यापासून चुकला तो फायदा नाही करून घेऊ शकला. ठीक अशाच प्रकारे आपल्या ज्यांना ही मानव शरीर प्राप्त आहे, मग तो रिक्षा चालक आहे, वा कोणी मजूर आहे, वा कोणी धनिक व्यक्ती जी अधिकारी कर्मचारी आहे, वा कोणी मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती असो, हे सर्व स्टुडंट आहेत. आणि जर हे भक्ती साधना करत नसतील तर आपल्या ध्येयापासून भरकटलेत. आई वडिलांपासून मिळालेल्या धनाचा ते दुरुपयोग करतायत. आपले मातापिता कोण आहेत? कबीर भगवान. त्यांनी आपल्याला ही पुंजी देऊन तुम्हाला फ्री करून ठेवलंय. जसं मुलाला आईवडील 15-16 वर्षांपर्यंत पूर्ण फ्री करून देतात. चांगले कपडे देतात, छान जेवण देतात, काही काम सांगत नाहीत, पैसे पण खूप खर्च करतात की कोणत्याही प्रकारे आपला उद्धार करो, आपलं शिक्षण पूर्ण करो. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुम्हाला ते धन देऊन इथे एक विशेष ड्रेस घालून ठेवलाय. त्यात विशेष सुविधा आहेत ज्यामुळे तुम्ही भक्ती करू शकाल. मुलांना अशासाठी सोयी दिल्या जातात विद्यार्थ्यांना की ह्या सोयींना प्राप्त करूनच ते आपला अभ्यास करू शकतील, तेव्हाच सफल होऊ शकतो. तर तुम्हाला परमात्म्याने अशा सोयी दिल्या आहेत खाण्यासाठी छान अन्न, फळं, आहार, काजू, खिसमिस, सफरचंद, संत्री, दूध, दही आणि सद्बुद्धी देऊन ठेवली आहे की घर झोपडी बांधा, नैसर्गिक संकटांपासून वाचण्यासाठी भूक लागली तर जेवण करा, तहान लागली तर पाणी प्या, सर्व उपलब्ध आहे. त्याची साधनं सांगितली आहेत. हे पाणी असं मिळतं. आणि करायचं काय होतं? फक्त मुलांना जन्म द्यायचा, त्यांचं लग्न करा, त्यांचं पालनपोषण करा आणि मग मरून जा. काय हेच काम होतं यांचं? हे तर पशुपक्षी पण करतायत. ह्याच्या जोडीने एक अनिवार्य काम होतं जे आम्हाला माहीत असूनही आम्ही ते नाही केलं. कारण संत साधुजन जेवढे आहेत ते सांगतात, समजावतात पण,
मात्र त्यांच्या वचनात शक्ती नाही आहे, त्यांच्याकडे ती पॉवर नाही आहे, त्यांच्याकडे ती भक्ती मंत्र नाही जो प्राप्त करून प्राणी मग पुढे त्या मार्गावर चालू शकेल. ह्या कारणाने माणूस आता नास्तिकतेकडे वाटचाल करतोय. तर मनुष्य जीवन तुम्हाला प्राप्त झालं, त्याचा उपयोग न करण्याने, भक्ती न करण्याने मग काय होईल? नरसेती तू पशुआ की जय गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन भोरे, कहीं कुरडी चरणे जाई. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग ऐकत नाही तोपर्यंत आपल्यावर या काळाच्या मायारूपी भांगेची मोठी नशा असते. कबीर साहेब म्हणतात, कबीर ये माया अटपटी, सब गट आण अडी, और किस किस न समजाऊं या कुआ भांग पडी. ज्या संसारात आपण राहतोय इथे प्रत्येक व्यक्तीचा एकच विचार आहे आणि एकसारखीच त्याची गाईडलाईन असते आपल्या मुलांना, की बाबांनो, आपलं मुलांना शिक्षणासाठी पाठवतात तरी पण उद्देश हाच सांगतात की तुझा रोजगार ठीक होईल. म्हणजे जे पण ट्रेनिंग आपल्याला मिळत असतं, रोजीरोटी आणि कपडा व बंगला हे बनवण्याचंच मिळतं. तर त्या समाजात राहून तुम्ही तुमचं ध्येय विसरून गेला आहात. सत्संगात येण्याने काही वेळ तुम्हाला भगवान देतो. निश्चिंत होऊन सत्संग ऐकता, बहीण भावांना भेटता, त्यांच्याकडूनही तुम्हाला मग हळूहळू हे ज्ञान ऐकायला मिळतं. मग तुमची आवड निर्माण होते. तर परमात्मा काय सांगतात की तुम्हाला मनुष्य जीवन मिळालंय, तुम्हाला किती सोयी मिळाल्या आहेत. जेव्हा भूक लागते जेवून घेता, तहान लागते पाणी पिऊन घेता, ऊन थंडीपासून बचावासाठी घरं बनवली. हे असंही घरांची आवश्यकता आम्हाला इतकी असायला हवी होती की गरजेपेक्षा जास्त नाही बनली पाहिजेत. हे आम्हाला भक्तिबाधक आहे. जे भक्ती करू इच्छितात, मोक्ष मिळवू इच्छितात, त्यांनी हे सर्व नियम फॉलो केले पाहिजेत जे सांगितले जातात, कारण ते भक्तीमध्ये बाधा आणतात. आणि जे भक्तिबाधक आहे तुम्ही त्यालाही बरोबर घेऊन चाललात तर मग तुम्ही असं करताय जसं एखाद्या पशुच्या गळ्यात एक लोढणं बांधून दिलं, असं मोठं दोरीने बांधून. आता तो चालू नाही शकत त्या स्पीडने ज्याने चालायला हवं. चालायला खूप वेळ लागतो. तर तुम्ही ह्या मर्यादांचं पालन नाही केलं आणि भक्तिरूपी मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सफल नाही होऊ शकत. तर म्हणून ज्ञानाच्या आधारे ह्या वाईटाला, ह्या कुरीतींना आणि सांसारिक परंपरांनाही त्यागावं लागेल, तर आपण त्यात सफल होऊ. मग मोठ्या स्पीडने जाऊ. जसं घर बनवलं, ठीक आहे, आजकाल परमात्म्याने दया करून ठेवली आहे, खूप सोयी तुम्हाला मिळत आहेत, घर बनवून घ्या, जेवढी गरज असेल तेवढंच, केवळ अशासाठी की छान बंगला बांधीन, लोकांची वाहवा मिळवीन. हे आपले स्वतःचे विचार असतात, अध्यात्म मार्ग नाहीये. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव तुळसाबाई गोरख पगार. आपण कुठून आलात? पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? पहिले मी गृहिणी होते, आता नोकरी करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 25/5/2014 मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी माझे माहेरी माझ्या आईवडिलांकडं साईबाबांची भक्ती करत होते. तर साईबाबांची उदी चालण्यापासून तर द्वारकामाईमध्ये निशाण चढवण्यापर्यंत त्यांची भक्ती साधना आम्हाला करावं लागत होती. जन्मताच आमची ती भक्ती साधना होती, त्याच्यामुळं माहेरी असताना मी तीच भक्ती साधना करत होते.
त्याच्यानंतर ज्यावेळेस माझं लग्न होऊन मी सासरी गेले त्यावेळेस आमच्या इथं कालभैरवनाथाचं मोठं मंदिर आहे आणि कालभैरवनाथाची आम्ही भक्ती करायचो. आमच्या शेजारी महादेवाचं मंदिर आहे, महादेवाची भक्ती करायचो. तर महादेवाची भक्ती अशी होती का मी जर तो सोमवार जर नाही केला महादेवाचा तर माझ्या स्वप्नात नाग, नंदी, सर्प म्हणजे असे पिंड वगैरे काय पण येणार आणि उपवास धरला का ते क्लिअर होणार. मी म्हणायचे असा एखादा देव नाही आहे का त्याला काहीच लागत नाही, फक्त दोन्ही हात आणि तिसरं मस्तक लागतं. हा माझा मनोमन मी अशी प्रार्थना करायची, पण त्याचं मला उत्तरच भेटत नव्हतं. मग त्याच्यानंतर मी स्वाध्याय परिवारामध्ये गेले. स्वाध्याय परिवारामध्ये 2-3 वर्ष मी भक्ती केली, पण मला काहीच लाभ झाला नाही. नुसती वेष्ट भक्ती जात होती. मी म्हणायची काय करावं काही कळत नाही. मग मला सांगितलं आमच्या इथं स्वामी समर्थाचं खूप मोठं केंद्र भरायला लागलं. आम्ही तिकडं गेलो. तिथं मला सांगितलं का म्हणे तू गुरुचरित्र पारायण कर. तर मी चैत्र मासाचं गुरुचरित्र पारायण केलं. 3 किलोमीटर पायी जाणे, कडक उन्हामध्ये पायी येणे. तर त्याच्यानंतर असे 2-3 पारायण केले. तिसरं पारायण चालू असताना मला स्वामी समर्थ तिसऱ्या दिवशी माझं घराच्या तिथं शेजारी स्वप्नामध्ये स्वामी समर्थांनी येऊन सांगितलं का बेटा तू चल माझ्याबरोबर. तर मला त्यांनी घेऊन मला साकोरी संस्थानला घेते. तिथं उपासनी बाबाचं मंदिर आहे तिथं घेऊन गेले. तिथं कन्यांची माता गोदावरी माता होती. तर तिच्या जागेवर बसवलं मला आणि सांगितलं का म्हणे बेटा ही माळ तुझ्या मी गळ्यात घालतो, ही राहील का तुझ्याकडं. तर त्यांनी ती माळ त्यांच्या गळ्यातून काढून माझ्या गळ्यात घातली आणि गुरु म्हणायला गाठ बांधायची होती. तर मी सांगितलं मला तर माहीत नाही माझ्याकडे ही माळ राहील का नाही काही, कारण मी याचं उत्तर आता देऊ शकत नाही. तर त्यांनी सांगितलं बेटा तू पूर्ण परमात्म्याचा शोध घेऊन, पूर्ण संताचा शोध घेऊन त्याला तू शरण जाशील. मी त्यांना विचारलं पूर्ण संत म्हणजे काय. पूर्ण संत म्हणजे तत्वदर्शी संत, तो तुला योग्य मार्गावर घेऊन जाईन आणि तो तुझी तिथं मुक्ती करल. जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच भक्तिमार्गात होतात आणि आपल्या माहेरी आपण साईबाबांच्या भक्त होतात आणि साईबाबांची आपण भक्ती करत होतात, म्हणजे आपण एक भक्ती साधनेमध्येच लीन होतात. त्यानंतर आपण सासरी आल्यानंतर सुद्धा भक्तीमध्येच होतात. तर मग मला असं विचारायचं, ही सगळी भक्ती आपण करत होतात, खुद्द स्वामी समर्थांनी आपल्याला दर्शन दिलं होतं, तर हे सगळं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्याकडे जाऊन त्यांची नामदीक्षा आपण का घेतली. ज्यावेळेस मी हे करत असताना माझी लहानी बहीण तर तिनं 2दा मला सांगितलं का तू अक्का ही परमात्म्याची भक्ती कर. मी म्हणायची मला काही परमात्मा कोणी लागत नाही. ती म्हणायची तुला माहीत नाही शंकराचा पिता कोण आहे, आपण कुठून आलो हे तुला काहीच माहिती. मी म्हणायची मला त्याची माहिती करून घ्यायची गरजच नाही. मग तिनं काय केलं, मला वाचनाचा खूप छंद आहे, तिनं मला भक्ती सौदागर म्हणून पुस्तक आणून दिलं. त्याच्यामध्ये मी दुपारच्या वेळेस ते भक्ती सौदागर वाचलं. त्याच्यामधले मी फक्त सृष्टी रचना वाचली आणि त्याच्यामध्ये मला एकच कळलं का मी कोणत्याही देवाची भक्ती केली तरी मोठ्या तप्तशिलेवरच जळणार आहे. तर मला सगळे म्हणायला लागले आता तू पण त्याच्यासारखीच भक्ती करणार आहे का. म्हटलं हो, मला पण तप्तशिलेवर जळायचं नाही आहे, मी पण आता विमानानेच जाणार आहे, मला नाही आता तप्तशिलेवर जायचं, मला पण मोक्षाच्याच मार्गाला जायचं आहे. तर सगळेजण मला खूप घरी बोलायला लागले. तर मग मी तिच्या मिस्टरांना फोन केला का त्यांनी रिजर्वेशन केलेलं होतं, त्यांना पण जायचं होतं. तर मी ज्यावेळेस रिजर्वेशन केलेलं असताना त्यांनी मला म्हणे ठीक आहे तुला यायचं असेल तर येऊ शकते. त्यांनी मला तिथं बरवालाला घेऊन गेले. तिथं तर मी म्हणले इथं तर सगळं एकदम असं वाटतं का आपण एखाद्या आनंद म्हणजे मुक्त आश्रमामध्ये आलो आहे, जसं आपल्याला तिथं कोणाचंच बंधन नाही काही नाही, सगळं मस्त असं एकदम फ्रेश वाटलं. आणि तिथं गेल्यावर मी पहिले विचारलं का म्हटलं गुरुजी कुठं आहे आणि मला पहिले नामदीक्षा घ्यायची आहे. तर त्यावेळेस मला तिथं संत रामपालजी महाराजांची दीक्षा मिळाली आणि मग त्याच्यानंतर मला संत रामपालजी महाराजांचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. जसं आपण मागे उल्लेख केला होता की स्वामी समर्थ हे स्वतः आपल्याला यांनी दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं होतं की बेटा तुला तत्वदर्शी संतांच्या सान्निध्यात जावे लागेल आणि तत्वदर्शी संतांच्या सान्निध्यात जाऊनच तुला मोक्षाचा मार्ग मिळेल. तर ते जे काही त्यांनी सांगितलं होतं तर तसा तत्वदर्शी संत आपल्याला लाभला का आणि आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळाली का की मोक्ष कसा आहे आणि मोक्ष कसा मिळतो.
हो, मला ज्यावेळेस मी ते भक्ती सौदागर पुस्तक वाचलं त्यावेळेस मला त्याच्यातून हे कळलं का आपण कोणत्याही देवाची भक्ती केली, कोणतीही साधना केली तरी आपल्याला काळापर्यंतच आपली ओढ आहे आणि आपण काळापर्यंतच पोचू शकतो आणि आपल्याला जो मोक्ष देणारे संत आहे ते फक्त एक जगामध्ये एकमेव संत रामपालजी महाराजच आहे. म्हणून आपण त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण गुरुदीक्षा घेण्यासाठी गुरु हा योग्य निवडावा लागतो आणि मला तो योग्य गुरु कसा निवडायचा हे मला स्वामी समर्थांनी सांगितलं होतं. तर तुम्ही कसं सांगू शकाल की आपण जो गुरु निवडला आहे आज संत रामपालजी महाराज हा योग्य आहे किंवा तेच एक तत्वदर्शी संत आहेत? तर ज्यावेळेस ते सांगत होते, ज्यावेळेस मी नामदीक्षा घ्यायला गेले त्यावेळेस तर मला हे काहीच माहिती नव्हतं का ते काय आहे, कसं आहे. कारण मी फक्त पुस्तक वाचलं आणि नामदीक्षा घेतली. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मी सत्संग ऐकायला लागले त्यांचे, त्यावेळेस मला समजलं का त्यांचे प्रत्येक गीता, बायबल, शरीफ कुराण सगळे ओपन करून सांगतात ते का कुठं पूर्ण परमात्मा आहे, कुठून आपल्याला मोक्ष देणार आहे, आपण काय केल्यानंतर आपल्याला काय लाभ होणार आहे, हे सगळं त्यांनी व्यवस्थित आणि आध्यात्मिक भक्ती मार्गातून त्यांनी हा सगळा मार्ग सांगितला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला पूर्णपणे शास्त्रोक्त भक्ती सांगत आहेत आणि गीतेमध्ये जो उल्लेख केलेला आहे तत्वदर्शी संताचा त्यासुद्धा खुणा आज संत रामपालजी महाराजांशी मिळत्या जुळत्या झालेल्या आहेत. म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आहात. तर ह्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभूती आली? पहिला अनुभव तर म्हणजे मी वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासूनच मला नजर कमी होती, त्याच्यामुळे मला चष्मा होता. तर बरेच दिवस मी तो चष्मा वापरला. नंतर लग्नाच्या वेळेस परत चष्मा काढून ठेवला. नंतर नंबर वाढला, तो नंबर डायरेक्ट 10-11वर गेला. तर मी परमात्म्याला म्हणायचे, परमात्मा मी तुमच्या शरण आहे, तर हा चष्मा मला नको आहे. कारण मी मरेपर्यंत हा माझ्यासोबत राहणार आहे, तर मला हा चष्मा नको आहे. तर मी परमात्म्याला खूप वेळेस विनंती केली. तर परमात्म्याने मला अशी बुद्धी दिली का मी ज्या कंपनीत नोकरी करत होते त्या सरांनी मला सांगितलं का तुम्ही ह्या ठिकाणी जा, तिथं गेल्यानंतर तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन होईल. तर मी त्या ठिकाणी गेले. तर त्यांनी मला सांगितलं का तुमच्या ऑपरेशनला 1.5 लाख रुपये लागणार आहे आणि ऑपरेशन असं होणार आहे का तुमच्या डोळ्यावर चष्मा नाही, पट्टी नाही, इंजेक्शन नाही आणि टाका वगैरे काहीच नाही, पण त्याला 1.5 लाख रुपये लागणार आहे. म्हणलं माझ्याकडे एवढे 1.5 लाख रुपये तर नाही आहे. तर मग मी परमात्म्याला विनंती केली, मी एवढे पैसे कुठून आणणार परमात्मा? तर मग परमात्म्याला मी प्रार्थना केली, तू काय करायचं असेल तर तुम्ही करा परमात्मा, मी तर याच्यात काहीच करू शकत नाही. आणि मग डॉक्टरांनी मला विचारलं का तू पैसे किती देणार? तर मी सांगितलं माझ्याकडं अवघे 25,000 रुपयाचं आहे, माझ्याकडे एवढे 1.5 लाख रुपये नाही ते. तर म्हणे मग काय करणार? तर म्हणे मग मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली. माझे मिस्टर नाही ते आणि मी रोजीरोटी करते, माझा एक मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांचं शिक्षण करावं लागतं आणि माझा सगळा खर्च मला भागावा लागतो. मला पेमेंट फक्त 8-10 हजार रुपये आहे, त्याच्यात मी काय करणार आहे? माझ्याकडे एवढे पैसे नाही ते. तर म्हणे ठीक आहे, तुम्ही 30,000 रुपयामध्ये द्या आणि तुमचं ऑपरेशन करून घ्या. तर परमात्म्याने मला 1.5 लाखाचं ऑपरेशन माझं अवघं 30,000 रुपयामध्येच केलं. हा तर माझा लाभ झालाच झाला. त्याच्यानंतर मला डायबिटीस झाला होता. तर डायबिटीस असा होता का मी एकदा डॉक्टरांकडून चेक केलं, त्यांनी सांगितलं का तुला डायबिटीस आहे. त्याच्यानंतर मी परमात्म्याला एकच म्हटलं, मला शारीरिक रोग नको आहे, न्यायचं असेल परमात्मा तर तुम्हाला शरीर नाही. तर अशानं माझा डायबिटीस तेव्हापासून एवढंच फक्त बोलले मी परमात्म्याला. त्याच्यानंतर माझा डायबिटीस मला कुठं गेला आणि काय गेला आणि काय झालं हे मला काहीच माहिती नाही. त्याच्यानंतर मला पित्ताचा भयंकर त्रास होता का माझ्या अंगावर खूप मोठ्या गाठी उठत होत्या. ज्यावेळेस मी सकाळी फर्स्ट शिफ्टला गेले, माझ्याजवळ गोळी वगैरे काहीच नव्हतं. तर मी परमात्म्याला म्हणलं, परमात्मा आता गोळी वगैरे तर काहीच नाही, आता कसं करणार? मग माझा हा पित्ताचा त्रास तर हा गेला पाहिजे, कारण आता एकमेव तर तुम्हीच आहे माझ्यासोबत, बाकी तिथं कोणीच नाही आहे. एवढंच बोलले मी. त्याच्यानंतर पित्त मला काय झालं, कसं झालं हे काहीच माहिती नाही. हा तर माझ्यासाठी तो पित्ताचा मोठा चमत्कारच झाला माझ्यासाठी. त्यानंतर मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनाला चालले होते. तर वाटेत माझा भाऊ मला काय बोलला का म्हणे मी तुला गाडीवर सोडतो. म्हणलं नको, मी बसने जाते. नाही म्हणे मी तुला गाडीवर सोडतो. तो ड्युटी करून आलेला होता आणि भर उन्हाचा टाईम होता. तर अचानक त्याच्या गाडीवर डोळे लागले आणि गाडी आमची पुलावरून ब्रिजवरून चालली होती
आणि खाली सर्व्हिस रोड होता. तर आमची गाडी एवढ्या काट्याकुट्यातून खाली सर्व्हिस रोडला लागली. तर मी फक्त सर्व्हिस रोडला काट्यातून खाली यायला लागली, त्यावेळेस मी एकच आवाज दिला, हे बंदी छोड सद्गुरू रामपालजी भगवान की जय, एवढाच आवाज दिला. तर गाडी सरळ खाली येऊन सर्व्हिस रोडला येऊन सरळ मला जिथून रेल्वे भेटणार होती नाशिकवरून तिथंच जाऊन गाडी थांबली, कुठं थांबली नाही आणि कोणाला खरूच पण आली नाही आणि काही गाडीलाही काही झालं नाही आणि आम्हाला तिघांना पण काही झालं नाही. हा माझ्यासाठी मोठा परमात्म्याने चमत्कारच केला होता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला खऱ्या संताची ओळख पटली आणि जी भक्तिविधी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दिली त्यातनं आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्या ज्या मित्रपरिवार आहेत, ज्या मैत्रिणी आहेत, त्याचप्रमाणे जे आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपला इंटरव्ह्यू बघत आहेत, तर त्या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी तर त्यांना संदेश तर नाही देऊ शकत, पण विनंती करू शकते का तुम्ही संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकून आणि त्यांची नामदीक्षा घेऊन तुम्ही सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि पूर्ण गुरुचा लाभ घेऊन आणि मोक्षाचा मार्ग त्यांनी स्वीकारावा असं मी त्यांना सांगू शकते. जसं आज तुम्ही साधकांना साथ घालत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि ते ज्ञान अर्जित करून मोक्षाचा मार्ग मिळवायला हवं, तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? TV वर पट्टी चालते, त्या पट्टीच्या खाली नंबर येतात, त्या नंबरवरून पण कॉल करून आपण विचारू शकतो किंवा पुस्तकं ज्ञानगंगा पुस्तक आहे, जिनेगिरी आहे, त्याच्या पण पाठीमागं नंबर्स दिलेले आहे, त्याच्यावर पण आपण कॉल करून विचारू शकतो का आम्हाला नामदीक्षा घ्यायची आहे, आम्ही काय करायला पाहिजे. जर एखाद्याला इच्छा जर झाली का आपलं नामदीक्षा घ्यायला पाहिजे तर त्यांनी त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून ते नामदीक्षा घेऊ शकता. ताई, जसं आपण सांगत आहात की आज TV चॅनलच्या माध्यमातून जे काही नंबर आज TV वर फ्लॅश होत आहेत, त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? तिथं गेल्यावर साधकाला 1 रुपयाही द्यावा लागत नाही. उलट जशी मुलगी माहेरी जाते, ज्यावेळेस आपण गुरुजींच्या दर्शनाला जातो, आश्रमामध्ये जातो, ज्यावेळेस मुलगी जशी माहेरी जाते, आईला काळजी असते का हिला शिदोरी बांधून द्यायला पाहिजे, तसं मला तर असं वाटतं का मी ज्यावेळेस गुरुजींच्या संत रामपालजी महाराजांच्या दर्शनाला आश्रमात जाते त्यावेळेस मला तर असं वाटतं का मी माझ्या माहेरी आलेली आहे. मी आश्रमात कुठेही आलेली नसून मी माझ्या पित्याकडं आलेली आहे, माझ्या आईकडं आलेली आहे आणि ज्यावेळेस आई मुलीला जशी शिदोरी बांधून देते तशी ते गुरुजी परमात्मा मला शिदोरीसुद्धा बांधून देतात. तिथं 1 रुपया खर्च न करता आपल्याला सगळ्या गोष्टी तिथं अनुभवायला भेटतात, कारण तिथं सगळ्याचं दर्शन होतं, आपल्याला पूर्ण सतलोकाचं दर्शन होतं तिथं. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.